सापेवामने रेल्वे स्थानकावर उतरताना प्रवासी जखमी। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दादरहून रत्नागिरीला जाणारी पॅसेंजर ट्रेन सापेवामने स्थानकावर आली, पण ही ट्रेन फक्त 30 सेकंद पण थांबली नाही आणि लगेचच सुरू झाली व प्रवासी ट्रेनमधून खाली पडले। त्यांना जबर मार लागला। थोडक्यात ते वाचले, अन्यथा ते ट्रेन खाली जाऊन त्यांना प्राण गमवावा लागला असता। या जखमी 5 प्रवाशांमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे। रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। सध्या या ठिकाणी जुने हाय लेवलचे प्लॅटफॉर्म तोडून नवीन रेल लेवलचे प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम सुरू आहे। मात्र त्यास 22 गावांचा विरोध असून येथे हाय लेवलच्या प्लॅटफॉर्मची मागणी होत आहे। या प्लॅटफॉर्मवरून सध्या प्रवास करणे धोक्याचे बनून राहिले असून रात्रीच्या वेळी येथे लाईटची देखील व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। दादरवरून रत्नागिरी जाणारी कोकण रेल्वे गाडी, या गाडीने प्रवास करत असताना आमच्या गोटेगावची मंडळी ट्रेन जवळजवळ 15 ते 20 सेकंद थांबली। प्रवाशांना उतरायला पण वेळ मिळाला नाही। उतरता उतरता प्रवासी पडले। अक्षरशः त्या ताई आतमध्ये गाडीमध्ये जात होत्या, त्यांना त्यांच्या पतीने ओढून काढलं। हा छोटा मुलगा आतमध्ये पडत होता दुसऱ्या दरवाज्यावरून उतरताना। आज त्यांचं बोलतात ना, नशीब बलवंत होतं म्हणून ते वाचले। आम्ही वारंवार कोकण रेल्वेला तक्रार देत असताना आमचं कुठलीही गोष्ट ते लोक जुमानत नाही। शेवटला आम्ही स्थानिक रेल्वे कमिटीचे अध्यक्ष मनसुरभाई देशमुख आणि मी, या वामने गावचा सरपंच प्रवीण साळवी, आम्ही ही स्वतः आमची तक्रार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ तयार करत आहोत। तुम्ही पाहिजे तर प्रवाशांचं पण म्हणणं आहे का, काय प्रकार घडला ते रेल्वे कर्मचारी पण सांगतील। दादा सांगा, तुम्ही गाडी किती सेकंद थांबली? 20 ते 30 सेकंदाच्या आतमध्येच थांबली ना? नाही, 20 ते 30 सेकंदाच्या आतमध्ये प्रवासी उतरले आणि तुमच्या समोर प्रवासी पडलेत की नाही? हो, ते त्यांना लागलंय हे मान्य करताय ना तुम्ही? हो, ते बोलतो। ह्याच्या पुढे जी तक्रार आहे त्याची तुमची जबानी ठाम राहील। हा ताई सांगा, तुम्ही काय दादा घडलं ते सांगा तुम्ही यांना। गाडी जास्तीत जास्त अर्धा मिनिट पण नाही थांबली। माणसं 2 ते 3 प्रवासी पण उतरले नाही। मेन म्हणजे प्लॅटफॉर्म नाही, गाडी तिथे लाईटची सुविधा नाहीये। गाडी 4 मिनिटं थांबते असं आम्हाला कळलंय, पण फक्त गाडी थांबते अर्धा मिनिटं। म्हणजे प्रशासन जागा आहे की झोपलंय? माणसांचा जीव घेण्याचा प्रयत्न करता का? या माणसांचा जीव जाईपर्यंत तुम्ही तिथं झोपा काढणार का? हा मुलगा वाचलाय, त्याची आई वाचली, हे माझे वहिनी, हे माझे दादा वाचलेत, मी स्वतः पडता पडता वाचलोय। म्हणजे आमच्या 5 लोकांचा जीव गेला असता। आज जीव घेईपर्यंत रेल्वे प्रशासन काय झोपा काढताय का? ट्रेन मधून पब्लिक ओरडत होता आम्हाला। लगेच त्या माणसाने चालू केली। गार्ड झोपला होता का? आणि वेळेच्या अभावी वेळेत गाडी थांबत नाहीये। आणि स्टेशन आहे, स्टेशनला 2 मिनिटं स्टेशनला गाडी 4 मिनिटं थांबते, गाडी अर्धा मिनिट पण थांबत नाहीये। याच्यावर रेल्वे प्रशासन काय करणार? आणि आज 2 माणसं ती एकदम अशी गेली। आज आमचा जीव गेला, आज आम्ही ऍक्शन घेतला नसता तर उद्या दुसऱ्याचाही असंच झालं असतं ना। तो एकच माणूस असता तर तो बिचारा निघून गेला असता। आम्ही एवढे होतो म्हणून आज आम्ही ते ऍक्शन घेतला ह्याच्यावरती। मार लागलाय, मार लागलाय, पायाला पण लागलाय, पायाला पण लागलाय, डोक्याला पण लागलाय मार मला। इथे डोक्याला लागलाय त्यांच्या, अशी पडली ना, हे तोंड सुजलंय, इथे पण लागलाय, तोंड सुजलंय, बरोबर तोंड सुजलंय बघा, इथे पण लागलाय। दगडी सगळ्या आहेत ना त्याच्यावर, दगडी आहे त्याच्यामुळे दगडी आहे, काय नाही, लाईट नाही, किती आम्हाला कसं उतरणार? आणि ती शिडी अशी आहे की दुसरा माणूस, एक माणूस उतरेपर्यंत दुसरं कोणी असेल? लाईट ठेवायला पाहिजे माणसं।